नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह 24 मध्ये आपले सहर्ष स्वागत. अपूर्ण व धोकादायक रस्त्यामुळे बेडग येथे महिलेचा गंभीर अपघात. संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कार्यवाहीची मागणी. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील गंभीर हलगर्जीपणा. मिरज तालुक्यातील बेडग येथे चुन्नापट्टी ते नागरोजमार्गे जाणाऱ्या VR 423 रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असताना संबंधित यंत्रणा व ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्याच्या कथित निष्काळजीपणामुळे गंभीर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. सदर रस्ता दीर्घकाळापासून अपूर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे, सैल, खडी व धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितात प्रत्यक्ष धोका निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलेला आहे. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी संबंधित विभाग, अभियंते व ठेकेदार यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात तक्रार करूनही कोणतीही प्रभावी दखल घेण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज एका महिलेला गंभीर अपघातात समोर जावे लागले. संबंधित महिला दुचाकीवरून प्रवास करत असताना रस्त्यावर टाकण्यात आलेल्या व उकरलेल्या खडीमुळे वाहन घसरून ती गंभीर जखमी झाली. या अपघातात तिच्या पायाला 2 ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर प्रकरणी केवळ अपघात नसून सार्वजनिक बांधकामातील निष्काळजीपणा, कर्तव्यातील हलगर्जीपणा व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत झालेल्या गंभीर दुर्लक्षाचे उदाहरण असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. संबंधित रस्त्यातील सुरक्षात्मक उपाययोजना, इशारा फलक, पर्यायी व्यवस्था व दुरुस्तीची जबाबदारी पार पाडण्यात संबंधित अधिकारी व अधिकाऱ्याकडून गंभीर त्रुटी राहिल्याचा आरोप होत आहे. ग्रामस्थांनी या घटनेची उच्चस्तरीय तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करून संबंधित ठेकेदारावर, अभियंते व जबाबदार अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच जखमी महिलेला तात्काळ नुकसान भरपाई देऊन तिच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. सार्वजनिक निधीतून सुरू असलेल्या कामामध्ये निष्काळजीपणा करून नागरिकांच्या जीवितात धोका निर्माण करणाऱ्यावर जबाबदारी निश्चित होणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. जर हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण केला नाही तर येथील संतप्त नागरिकांनी असा इशारा दिला आहे की हा रस्ता आम्ही होऊ देणार नाही. धन्यवाद.